नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आता आपल्याला दिवाळीचे ॲडव्हान्समध्ये 3000 रुपये भेटणार होते, तसेच मोबाईलही देणार असे घोषणा केली होती। तर याची अपडेट काय आहे ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत। तर जराही न वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूया। मित्रांनो, ही माहिती शेवटपर्यंत बघा, तेव्हाच तुम्हाला समजेल पुढे काय करायचं आहे। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे तिसऱ्या हप्त्याचे पैसे महिलांना मिळाले आहेत। राज्यातील अनेक पात्र महिलांच्या खात्यात 4500 रुपये जमा झालेले आहेत। अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी या संदर्भात मोठी अपडेट दिली आहे। ज्या महिलांनी सप्टेंबरच्या आधी अर्ज केले होते त्या महिलांना जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या 3 महिन्याचे एकत्रित 4500 रुपये मिळाले आहेत। तसेच लाडकी बहीण योजनेसंदर्भात अजितदादा पवार यांनी मोठी घोषणा केली होती। दादांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पुढील 2 महिन्याचे म्हणजेच ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 2 महिन्याचे 3000 रुपये दिवाळीच्या आधी भाऊबीजेचा ॲडव्हान्स ओवाळणी म्हणून पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत। अजितदादांनी बीड येथील एका सभेत ही घोषणा केली होती। दादांनी केलेल्या घोषणेनुसार राज्यातील पात्र महिलांना 3000 रुपये जमा होण्यास सुरुवात देखील झाली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना दिवाळी आनंदी साजरी करता येणार आहे। अजितदादांनी आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 2 महिन्याचे 3000 रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात केली आहे। राज्यातील बऱ्याच महिलांना या योजनेचे 3000 रुपये मिळाले आहेत। उर्वरित महिलांना 10 ऑक्टोबरपर्यंत 3000 रुपये मिळणार आहेत। हा अजितदादांनी वादा आहे असे त्यांनी घोषणा केली होती। दादा त्यांचा वादा पूर्ण केला आहे। तर आता आपण पुढील माहिती पण पाहून घेऊ। आता महिलांना भेटणार 3000 रुपये। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी याबाबत काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती। महिलांनी चिंता करू नये, दिवाळी आधी भाऊबीज म्हणून आम्ही नोव्हेंबर महिन्याचे पैसे ऑक्टोबर महिन्यातच देणार आहोत, असे अजितदादा पवार सभेत म्हणाले होते। त्यानुसार आता महिलांना या योजनेअंतर्गत लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे। आज काही महिलांच्या बँक खात्यात 3000 रुपये जमा झाले आहेत। आता मित्रांनो, काही महिलांना मिळणार आहेत 7500, तर ते कसे पाहून घेऊ। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते। राज्यात या योजनेसाठी कोट्यवधी महिला पात्र ठरल्या आहेत। या महिलांना ऑगस्ट महिन्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3000 रुपये पाठवण्यात आले होते। या पहिल्या 2 हप्त्याची रक्कम 17 ऑगस्ट आणि 31 ऑगस्टला देण्यात आली होती। त्यानंतर सप्टेंबर महिन्यात अर्ज करणाऱ्या महिलांना 1500 रुपये आले होते। सप्टेंबर महिन्यात काही महिलांच्या बँक खात्यात 4500 रुपये आले होते। ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्यात लाभ मिळाला नव्हता अशा महिलांना सप्टेंबर महिन्यात एकूण 4500 रुपये देण्यात आले होते। त्यानंतर आता ऑक्टोबरमध्ये महिलांना एकूण 3000 रुपये मिळाले आहेत। पात्र ठरलेल्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकूण 7500 रुपये मिळाले आहेत। आता त्याआधी मित्रांनो, तुम्हाला KYC करण्याचे आव्हान दिले आहे। ज्या महिलांचे बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक आहे अशाच महिलांच्या बँक खात्यावर लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहेत। त्यामुळे महिलांनी ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे। तसेच आगामी विधानसभा
निवडणुकांपूर्वी सरकार लाडक्या बहिणींच्या खात्यात पुन्हा एकदा ॲडव्हान्समध्ये पैसे टाकण्याच्या तयारीत आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे नेते मंत्री उदय सामंत यांनी एका कार्यक्रमात उपस्थित महिलांना मोबाईल बक्षीस देण्याची घोषणा करत मतांचं बक्षीस देण्याचं आवाहन केलं आहे. दिवाळीसोबत निवडणुका तोंडावर असताना अजितदादा पवार यांनी पुन्हा एकदा 2 महिन्याचे पैसे एकाच वेळी लाडक्या बहिणींना देण्यात येणार असल्याची घोषणा. महिलांच्या ॲडव्हान्समध्ये पैसे देण्याची दुसरी वेळ आहे. जुलै आणि ऑगस्टचे 3,000, सप्टेंबरचे 1,500 आणि ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे 3,000 असे एकूण 7,500 रुपये निवडणुका लागेपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहेत. तर कोकणात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी राज्य ग्रामीण अभियानांतर्गत कार्यरत 2,400 महिलांना मोबाईल बक्षीस देण्याची घोषणा केली. या घोषणेनंतर ज्या सरकारने तुम्हाला मोबाईल बक्षीस दिले त्या सरकारला मतांचं बक्षीस द्या, असं आवाहन उदय सामंत यांनी केलं. तर मित्रांनो, कशी वाटली आजची माहिती हे कमेंटद्वारे नक्की सांगा. आपल्या चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच मित्रांनो, ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर नक्की करा. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.